या सगळ्या 20 दिवसामध्ये 25 दिवसामध्ये माझ्या कुठल्या तर एखाद्या कार्यकर्त्याला एका सिनियर मोस्टली कॉल करणे, तू उभंच राहा. बरं, प्रशांत जगतापनी कायम नाही का सिक्रेसी पाळली, तुम्ही मला माझ्याशी काय बोलला, तुमचं मला काय माहिती आहे, या सगळ्या गोष्टी सिक्रेसी पाळल्या आणि मरेपर्यंत पाळल्या. मी कधी कुठल्या मोबाईलमध्ये कुठलं रेकॉर्डिंग केलं नाही. माझ्या इथल्या एका ज्युनियर कार्यकर्त्याला फोन करतो, प्रशांत जगतापच्या विरोधात उभा राहा, आम्हाला तर प्रशांत जगतापला पाडायचंय, तुला एवढे पैसे देऊ, अमुक करू. आणि त्यांनी पण नाही का वेड्यासारखं नाही का रेकॉर्डिंग करून ठेवलं. ज्यांच्यावरची तुमची जीवापाडी निष्ठा होती त्याच लोकांनी तुमच्या विरोधात उभा करायचा प्रयत्न केला. म्हणजे मला ह्या गोष्टीचं वाईट नाही वाटत की माझ्यासमोर कोणतरी उमेदवार दिला, कोणीतरी उमेदवार येणारच होता शेवटी, काय अडचण नाही. माझी बिलकुल अशी अपेक्षा नव्हती की मी काँग्रेसमध्ये आल्यानंतर माझ्या जुन्या पक्षाने माझ्यावर उमेदवार दिला. म्हणजे ज्यांच्याकडनं अपेक्षा नव्हती अशा लोकांनी फोन केले. हा, म्हणजे ज्यांच्याकडून खरंच अपेक्षा नव्हती त्यांनी त्यांना फोन करावं, एक नाही तर 4 कॉल करावेत, त्यांनी पण त्यांचं रेकॉर्डिंग करून ठेवावं की नका बघा की नका हे कशी नका पेटून उठलेत, तर प्रशांत जगतापला पाडायचे आपल्याला, त्यांनी यांच्याशी केलेली चर्चा त्यांनी रेकॉर्डिंग करून ठेवली. तुला काय पैसे लागतील, काय मदत लागेल देऊ, असली वायपट चर्चा. मला असं वाटलं हा किळसवाना प्रकार आहे.